टीव्हीच्या दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। तर सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी। गणेश चतुर्थी निमित्त गणेश टेकडी मंदिरात महाआरती, शहरात उत्सवाची लाट। नागपूरच्या राजाची यंदा सिल्वर जुबिली, मात्र कोरोनाला लक्षात ठेवत छोट्या स्तरावरच उत्सव साजरा। आणि नागपूर शहरात कोरोना निर्बंध लागणार नाहीत, पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली घोषणा। आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त। गणपतीच्या आगमनाने राज्यभरात आजपासून गणेशोत्सवाची सुरेख सुरुवात झाली असून नागपुरातील प्रसिद्ध टेकडीच्या गणपतीची आरती करून नागपूरमध्ये पण बाप्पाचे स्वागत करण्यात आले आहे। बघूया टेकडीच्या गणपतीची ही खास झलक। गणेशोत्सवाच्या या पावन सणाच्या निमित्ताने नागपूरमध्ये पण गणपतीच्या आगमनाने उत्साहाचे वातावरण दिसू लागले आहे। विदर्भातील प्रसिद्ध नागपूरच्या राजाचे पण आज आगमन झाले असून यावर्षी नागपूरच्या राजाचे 25वे वर्ष पूर्ण झाले आहे। मात्र आयोजक दीपक जायस्वाल यांनी सांगितले की कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाची सिल्वर जुबिली लहान स्तरावरच साजरी करत आम्ही बाप्पाचे स्वागत केले आहे। चला तर घेऊया नागपूरच्या राजाचे खास दर्शन। जय गणेश। गणपति उत्सव की शुरुआत हुई है आज से। मैं सभी को ये उत्सव की बधाई देता हूँ। हमारे हिंदू संस्कृति के हिसाब से आज का उत्सव हमारे जीवन का सबसे बड़ा उत्सव है। जैसे दिवाली है वैसा ही हमारे लिए गणपति उत्सव है। अब सवाल रहा, हमारा सिल्वर जुबली होने के बाद भी हमने छोटे रूप में गणेश जी को स्थापना की है, क्योंकि कोरोना की ये महामारी है। इस महामारी में हम लोगों को बचना भी बहुत ज़रूरी है और प्रशासक ने, पुलिस ने, कारपोरेशन ने बहुत बढ़िया तरीके से नागपुर की अभी तक रक्षा की है। मैं उनका भी धन्यवाद देता हूँ और आगे भी उनसे यही आशा करता हूँ कि नागपुर को पूरा संभाल ले। और गणपति बाप्पा के पास हमारी विशेष प्रार्थना है कि सबकी रक्षा करे। और ये तीसरी लहर आ रही है, हम 1-1.5 महीने से सुन रहे हैं। ये ऐसा ही सुनते सुनते ये लहर वापस चली जाए।
जहाँ आई है, कहाँ से आई है मुझे नहीं पता, पर जहाँ जाने वाली है वो गणपति पापा को पता है, वो चली जाए। यही भगवान के पास प्रार्थना करते हैं। 10 दिन जो प्रशासक ने कहा है उस तरह से हमने सिल्वर जुबली उत्सव एकदम छोटे पैमाने पे, क्योंकि हमने तो सोचा था कि सिल्वर जुबली बहुत ज़ोरदार करेंगे। हमारे लिए तो प्रशासक ने बहुत बढ़िया भट्ट सभागृह भी रखा था, बहुत अच्छे कार्यक्रम कर सकते थे, पर आज की जो मुसीबत है इसको टालते हुए भगवान हमें शक्ति दे। 26वें साल में हम ऐसा ही जोरदार उत्सव करेंगे। हो सकता है हम लोग 25 मनाएंगे और सब लोग 26 मनाएंगे। यही बधाई देता हूँ मैं गणेश जी के चरणों में। राज्याचे ऊर्जा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले की लॉकडाऊन लागू करण्याची पूर्वीची घोषणा सध्या स्थगित करण्यात आली असून तेव्हा परिस्थिती वेगळी होती, त्यामुळे घोषणा करण्यात आली होती। पण आता परिस्थिती फार सुधारली असून लॉकडाऊन लादण्याची गरज नाही। तसेच सर्व स्टॉक होल्डर सोबत चर्चा करून हा निर्णय एकमताने घेण्यात आल्याचे ही त्यांनी सांगितले। पालकमंत्री नितीन राऊत म्हणाले की यापूर्वी कोरोनाची प्रकरणे वाढण्याची चिन्हे दिसत होती, ज्यामुळे प्रशासनाला प्रभावीपणाने निर्णय घेऊन जाहीर करावा लागला होता। मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आहे। त्यांनी लोकांना संयम बाळगण्याचे आवाहन देऊन एकमेकांना अडचणीत टाकण्यासारखे पाऊल न उचलता सणाचा आनंद घ्यावा असे सांगितले। यासाठी प्रत्येकाने बाजारातील नियमांचे पालन केले पाहिजे। प्रशासनही चपळता दाखवेल आणि आवश्यक तेथे काटेकोरपणे काम करेल। महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांनी व्यापाऱ्यांना असेही सांगितले आहे की सणादरम्यान लादलेला लॉकडाऊन पुढे ढकलण्यात आला असून हा दावा सरकार जगाव वाणिज्य बचाव संघर्ष समितीच्या अधिकाऱ्यांनी केला असून प्रशासन सज्ज राहील असे आयुक्तांनी म्हटले आहे। खरं तर व्यापारी संघटना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटत होते आणि सणादरम्यान लॉकडाऊन लावून व्यवसायाचा नाश करू नये असा आग्रह करत होते। आता त्यांच्या प्रयत्नांना गुरुवारी यश मिळाले आहे। गुरुवारी सेव्ह गव्हर्नमेंट सेव्ह कॉमर्सच्या टीमने महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली होती। आयुक्तांनी सांगितले की केरळमधील सणादरम्यान कोरोनामध्ये झपाट्याने वाढ होत आहे। याच कारणामुळे नागपुरातही बंदी घालण्याचा विचार करण्यात आला होता। वाठोडा ठाणा अंतर्गत तरोडी गाव परिसरात 8 ते 13 वर्षीय मुली अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती। एका वेळेस 4 मुली बेपत्ता झाल्यामुळे पोलिसांना सक्ती बाळगावी लागली असून सीपी सह पूर्ण पथक कामावर लागले होते। तसेच रात्री 11च्या दरम्यान बेपत्ता मुलींना शोधून काढण्यात आले आणि प्रशासनाच्या श्वासात श्वास आला। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तरोडी गावच्या आवारातून अचानक 4 मुली बेपत्ता झाल्या। संध्याकाळी 6च्या दरम्यान चौघीही घरातून बाहेर पडल्या। बराच वेळ घरी न पोहोचल्याने कुटुंब चिंतेत पडले। तपासादरम्यान आढळून आले की 4 मुली परिसरातून ऑटोमध्ये चढल्या होत्या। अलीकडेच रेल्वे स्थानक परिसरात ऑटो चालकाकडून एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली होती आणि म्हणूनच घटनेचं गांभीर्य पाहून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जवळच्या सर्व पोलीस ठाण्यांच्या आणि गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांना या केसवर लावले। स्वतः DIG नवीनचंद्र रेड्डी आणि उपायुक्त अक्षय शिंदे पोलीस ठाण्यात मोर्चा सांभाळत होते। आयुक्त सातत्याने वायरलेसवर शोध मोहिमेची माहिती घेत होते। रात्री 11च्या दरम्यान या 4 मुली पोलिसांना छापरूनगर परिसरात सापडल्या। चौघीही खूप घाबरल्या असून पोलिसांनी खूप संवेदनशीलतेने वागत त्यांच्या कुटुंबियांना बोलावून त्यांची विचारपूस केली। मुली छापरूनगर कधी आणि का पोहोचल्या होत्या याची माहिती उशिरा रात्रीपर्यंत घेतल्या जात होती। नागपूर महानगरपालिकेतर्फे शुक्रवारी गणेशोत्सव बघता काही महत्त्वाचे दिशानिर्देश जारी करण्यात आले असून कोरोना संक्रमण लक्षात घेता सतर्क राहण्याचे उपदेश नागपूर महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी आणि महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले आहेत। नमस्कार। 2 दिवसांनी श्री गणेशाचे आगमन होत आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साजरा होणारा हा दुसरा गणेशोत्सव आहे। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट अद्याप गेले नाही आहे। या विचार करून राज्य शासनाने गणेशोत्सव साजरा करताना नियमावली जाहीर केली आहे। नागपूर शहरात ही नियमावली लागू करण्यात आली आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे POP मूर्तीवर बंदी घालण्यात आलेली आहे। आता POP मूर्ती खरेदी विक्री करणे कायद्यान्वये गुन्हा ठरत आहे। त्यामुळे याबाबत सजग राहा। आपण विकत घेत असलेले मूर्ती POPचे नव्हे तर शाडू मातीचे आहे याची खात्री करून घ्या। घरगुती मूर्ती 2 फुटाच्या वर तर सार्वजनिक मंडळाची मूर्ती 4 फुटाच्या वर नको। घरच्या गणेशाचे घरातच विसर्जन करा। यावर्षी नागपूर शहरातील कुठल्याही तलावात विसर्जन होणार नाही। हे लक्षात ठेवून कृत्रिम विसर्जन कुंडात गणेश मूर्तीचे विसर्जन करायचे आहे। त्यासाठी तयारी महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे। श्री गणेशोत्सव म्हणजे
श्रद्धेचा उत्सव आहे, सामाजिक जनजागृतीचा उत्सव आहे. या उत्सवातून गणेश मंडळांनी डेंग्यू, कोरोनाचं नियमाचं पालन, वॅक्सिनेशन याबाबत जनजागृतीचं भर द्यावा ही प्रशासनाच्या वतीने मी नम्र विनंती करतो. उत्सव म्हणजे गर्दी आलीच, परंतु यावर्षीही आपल्या गर्दी टाळायची आहे. गणेश मंडळाच्या स्वयंसेवकांनी याबाबत दक्षता पाळायची आहे. आपल्या सर्वांना जाणीव आहे कोरोना अजून आपल्यामध्ये आहे. आपल्या शहरातून पूर्णपणे मुक्तता झालेली नाही, कोरोना गेली नाही आहे. हे लक्षात घेता आपण मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर या त्रिसूत्रीचं पालन 100% करायचं आहे. एकंदरच काय तर ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण आणि वायू प्रदूषण होणार नाही याची काळजी घेत आणि कोरोना नियमावलीचं पालन करीत हा गणेशोत्सव आपण सर्व मिळून भक्तिभावनाने साजर करूया. धन्यवाद. नमस्कार. समस्त नगरवासियों को सप्रेम वंदे. गणेशोत्सव हमारे दरवाजे पर खड़ा है और 1 वर्ष की प्रतीक्षा के बाद गणराया हमारे घर पधार रहे हैं. नागपुर महानगर पालिका ने 2012-13 में एक इनिशिएटिव लिया था कि गणेशोत्सव जो है पर्यावरण पूरक होना चाहिए. 2013 में महानगर पालिका ने एक कानून बनाया था और वह कानून को अब केंद्र सरकार ने स्वीकृत कर लिया और अपने कानून में महानगर पालिका का भी उल्लेख किया है. संपूर्ण देश में पीओपी की गणेश मूर्ति पर प्रतिबंध लगाया गया है. पीओपी की जो मूर्ति है ये पानी में घुलती नहीं है. इससे भगवान की विडंबना भी होती है, अपमान होता है और कहीं ना कहीं हमारी भावनाएं भी आहत होती है और जल स्तोत्रों पर भी उसका विपरीत असर पड़ता है, जिससे जलचरों को और पानी के उन स्तोत्रों को जो तालाब में पुनः भरण का काम करते हैं बहुत बड़े प्रमाण में वे उसे प्रभावित भी करती है. महानगर पालिका के जिस कदम को हमने शुरुआत की थी उसे केंद्र ने आज राष्ट्र में कानून के रूप में परावर्तित कर दिया है. आपसे निवेदन है कि इस वर्ष आप गणेशोत्सव पर्यावरण पूर्वक बनाएं. अपने घर में मिट्टी की मूर्ति की ही स्थापना करें. हम घर में जो मूर्ति बैठा ले वे 2 फुट से ऊंची ना हो और हम जो सार्वजनिक मैदान पर बैठा ले, सार्वजनिक स्थलों पर बैठा ले, सार्वजनिक मंडलों के माध्यम से बैठा ले वो 4 फीट से ऊंची नहीं होनी चाहिए. साथ ही साथ ये मूर्तियाँ मिट्टी की ही होनी चाहिए. हम जो सजावट करें इस सजावट में भी हम थर्माकोल का और प्लास्टिक का वापर बिल्कुल ना करें, कारण यह भी पर्यावरण पूरक नहीं है और कानून के दृष्टि से दोनों के दोनों अपराध है. इस धरती के पर्यावरण को हमने बचाया तो हमारा जीवन सुरक्षित भी रहेगा और संरक्षित भी रहेगा. इसलिए पर्यावरण की रक्षा के दृष्टि से आप सभी लोग काम करें. हम गणेश जी को रोज़ निर्माल्य चढ़ाते हैं. ये निर्माल्य जल स्तोत्र में न फेंकें, हमारे घर में जमा रखें. महानगर पालिका के माध्यम से दोपहर के समय में आपके मोहल्ले से महानगर पालिका की गाड़ी घूमेगी और इन निर्माल्यों को एकत्रित करके उसे खाद में परावर्तित करने का काम करेगी. अर्थात देवताओं को अर्पित किया हुआ जो निर्माल्य है ये पैरों में ना पड़े, कचरे में ना पड़े और खाद के रूप में इस्तेमाल होकर के फिर से बगीचे में मट्टी में मिल करके फिर से नई प्रकृति का सृजन कर सके. इस प्रकार का नियोजन महानगर पालिका ने किया है. आप कोशिश करें कि घर में छोटी मूर्ति है तो उसका विसर्जन भी घर में कर ले. एक प्लास्टिक के टब में या प्लास्टिक के बाल्टी में हम छोटी मूर्ति का विसर्जन करें तो वही मिट्टी हमारे घर में गमले के काम आ सकती है, पौधों के काम आ सकती है. और जो गणराया हम घर से बाहर भेज देते हैं वो कहीं ना कहीं उस मिट्टी के रूप में हमारे वर्ष भर अपना आशीर्वाद देने के लिए हमारे घर में उपलब्ध रहेंगे. तो क्यों ना हम कोशिश करें एक बार सक्षमता से कि इस वर्ष का गणेशोत्सव जो होगा वो 100% पर्यावरण पूर्वक गणेशोत्सव होगा. प्रकृति के साथ सौहार्द निर्माण करने वाला गणपति होगा. मिट्टी की 100% मूर्ति बैठेगी और मिट्टी की मूर्ति के साथ साथ हमारा जो वहाँ पर डेकोरेशन होगी, सजावट होगी, वो सारी की सारी हम पर्यावरण पूरक वस्तुओं से ही करेंगे. इस दृष्टि का हम संकल्प लें. यह गणेशोत्सव आपकी संपूर्ण मनोकामनाएं पूर्ण करें, आपके हर इच्छाओं की पूर्ति करे, विघ्नहर्ता आपके सारे विघ्नों का निवारण करे और सुखकर्ता आपके जीवन में हमेशा सुखों की परंपरा परिपाटी को निर्बाधित रूप से जारी रखे. यही मैं गणराया के चरणों में कदम रख स्तुति करना चाहता हूँ. साथ ही साथ में मैं फिर से आपसे निवेदन करना चाहता हूँ कि महानगर पालिका पीओपी के मूर्ति पर कार्रवाई कर रहे हैं. आपके पड़ोस में भी अगर कोई पीओपी की मूर्ति बेचते हुए दिखता है तो नागपुर महानगर पालिका के
सूचना केंद्र पर आप सूचित करें, महानगर पालिका तुरंत उस पर कार्रवाई करेगी और महानगर पालिका के इस पर्यावरण पूरक गणपति उत्सव के निमित्त आयोजित सभी कार्यक्रमों में आप सहभाग लीजिए, गणेशोत्सव का अच्छा आनंद लें। और हाँ, सार्वजनिक गणेशोत्सव वालों से भी मैं निवेदन करना चाहूँगा कि अरे भाई, ये आज़ादी की 75वीं वर्षगांठ है और नागपुर के अनेक लोगों ने अपना बलिदान दिया है देश की आज़ादी के लिए। हम उनको याद करें गणेशोत्सव मंडल में। हमारे पड़ोस का जो भी शहीद हुआ है उसके बारे में जानकारी गणेश मंडल के पास लगाए और यह जानकारी हम अपने मोहल्ले के सारे बच्चों को भी दें कि वर्तमान पीढ़ी को पता चले कि हमारे मोहल्ले का कौन सा व्यक्ति ऐसा है जिसके बलिदान से देश को आज़ादी मिली। ये आवश्यक है। इतिहास जिंदा रहेगा ना तो हम जिंदा रहेंगे और नागपुर का जो स्वर्णिम इतिहास है वो लोगों तक पहुंचना चाहिए। एक बात और, पर्यावरण पूरक गणपति के साथ साथ कोरोना होने के कारण और मूर्ति का साइज छोटा होने के कारण और सार्वजनिक स्थान पर एकत्रीकरण कम होने के कारण बहुत बड़ा खर्चा हम लोगों का बच गया है। क्या इस खर्चे का नियोजन हम अच्छे काम में कर सकते हैं? राज्य सरकार और केंद्र की सरकार की जो योजनाएं हैं, इन योजनाओं में तो जिनकी कोरोना से मृत्यु हुई है उनके परिवार को राहत देने का प्रकल्प है, लेकिन राहत जब यह बच्चे 18 साल के हो जाएंगे उस समय उन्हें राशि के रूप में प्राप्त होगी। तो बच्चा 18 साल का होगा, उसको राशि मिलेगी, यह तो ठीक है, लेकिन वर्तमान में उसकी शिक्षा के लिए पैसों की ज़रूरत है ना, उसके परिवार के संचालन के लिए पैसों की ज़रूरत है ना। तो नागपुर शहर में कल हमने एक मीटिंग ली, उसमें ऐसी जानकारी मिली कि 806 गणेशोत्सव मंडल ने अपना रजिस्ट्रेशन कराया है। क्या ये 806 गणेशोत्सव मंडल की एक अपेक्स बॉडी मिल करके कुछ ऐसा पैसा एकत्रित कर सकती है कि जिससे इन लोगों को हम लोग आर्थिक मदद दे सके और इनके पढ़ाई की व्यवस्था का संचालन कर सके? अगर कर सकते हैं तो ज़रूर कीजिए। याद रखें, पहले पेंडेमिक में 378 सामाजिक संगठनाओं ने मिलकर 22 लाख लोगों के लिए भोजन दिया है। अगर 378 संगठनाएं मिलकर 22 लाख लोगों को भोजन दे सकती हैं, तो अभी 806 गणेशोत्सव मंडल मिल करके जिन परिवारों में किसी प्रकार का आश्रय नहीं है, ऐसे बच्चों के पढ़ने का नियोजन कर सकती है। अगर आप ऐसा करेंगे ना तो यकीन मानिए कि गणेश जी बुद्धि के भी देवता है, आपको दुगना आशीर्वाद प्राप्त होगा और आप यह करेंगे, ऐसी मैं आपसे अपेक्षा रखता हूँ। पुनश्च आप सभी को गणेशोत्सव की हार्दिक शुभकामनाएं। वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए जो देता है फ्लाईव्हील एविएशन एकेडमी। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 1 डिग्री 3 जॉब अपॉर्चुनिटीज। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वेअर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपूर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। नागपूर जिल्हा दंडाधिकारी कार्यालयातर्फे सर्व गणेश मंडळांसाठी एक नवीन मार्गदर्शक सूचना म्हणजेच गाईडलाईन जारी करण्यात आली आहे, ज्या अंतर्गत कोरोनाचे नियम लक्षात घेऊन काही नवीन निर्देश सुद्धा जारी करण्यात आले आहेत। शुक्रवारपासून सुरू होणारा गणेशोत्सव डोळ्यासमोर ठेवून नागपूर जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाकडून नवीन गाईडलाईन्स जारी करण्यात आली आहे, ज्याच्या अंतर्गत गणेशोत्सव मंडळांना गणपती स्थापित करायसाठी आधी मनपा आणि जिल्हा प्रशासनाची परवानगी घेणे अनिवार्य आहे। तसेच पंडालमध्ये स्थापित करणाऱ्या मूर्तीची उंची 4 फीट तर घरेलू मूर्तीची उंची 2 फीट राहील। पंडाल जास्त मोठे नसून सोबतच डेंग्यू, मलेरिया आणि कोरोनासारख्या आजारांपासून वाचवण्याचे संदेश पण देण्यात येतील। याशिवाय प्रशासनाने सांस्कृतिक कार्यक्रम करण्याऐवजी आरोग्याशी संबंधित रक्तदान आणि हेल्थ चेकअप सारखे शिबिर लावण्याचा सल्लाही दिला आहे। गणेश मंडळामध्ये गर्दी करायला नकार दिला गेला असून शक्य असेल तर ऑनलाईन किंवा केबल नेटवर्कच्या माध्यमाद्वारे दर्शन घेण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे।
एवढेच नाही तर मंडळांना शक्य असेल तर धातूच्या गणेश मूर्त्यांची पूजा करण्याचे उपदेश प्रशासनाने दिले आहेत. कारण विसर्जनादरम्यान तलावात विसर्जन करायची परवानगी नसणार, मात्र नजीकच्या कृत्रिम तलावात विसर्जन करण्याची परवानगी आहे. बुलढाणा जिल्ह्यात मुलीचं 3 वेळा लग्न लावून देऊन सुद्धा ती घरात परत यायची, म्हणून वडिलांनी तिला घरात घेण्यास नकार दिला आणि यासाठी मुलीने आपल्या चुलत भावासोबत योजना करून वडिलांची हत्या करण्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे. बुलढाणा शहरात एक खळबळजनक घटना घडली, जिथे मुलीनीच आपल्या चुलत भावासोबत मिळून आपलेच वडील गुलाब रावणचौरे यांची हत्या केली. आरोपी मुलीचं नाव लक्ष्मी असून तिचे 3दा लग्न होऊन सुद्धा ती घरात परत यायची, म्हणून वडिलांनी रागात येऊन तिला घरी येण्यास नकार दिला. याच दरम्यान चुलत भाऊ प्रकाशने लक्ष्मीच्या म्हणण्यावरून आपल्या सख्ख्या काकांच्या छातीत सुरी खुपसून त्यांना ठार मारले. थोड्याच वेळात पोलिसांना घटनेची माहिती मिळताच रात्री घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतले, तसेच दोन्ही आरोपींना पण अटक केली. या प्रकरणी मृतकच्या 12 वर्षीय मुलीने पोलिसात तक्रार दाखल केल्यावरून दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलकापूर शहर सुभाषचंद्र बोस नगरमधील कुमारी वैष्णवी गुलाबराव रावणचौरे या मुलीने पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की तिची मोठी लग्न झालेली बहीण लक्ष्मी हिचे 3 वेळा लग्न झालेले होते आणि ती परत तिच्या सासरी न पटल्यामुळे घरी वास्तव्यात राहायला येणार होती, परंतु ती गोष्ट वैष्णवीचे बाबा म्हणजे मृतक गुलाब रावणचौरे यांना आवडत नव्हती. त्यामुळे त्यांनी तिला विरोध केला, तू इथे राहू नको, आमची बदनामी होईल, आणखी 2-3 मुली लग्नाच्या आहेत, त्यांचे लग्न होणार नाही, तू तुझ्या सासरी जा किंवा आणखी इतर कुठेही राहा असे तिला सांगितल्यानंतर तिचा चुलत भाऊ आणि मृतकचा सख्खा पुतण्या प्रकाश साहेबराव रावणचौरे याला आणि तिला राग आला आणि या दोघांनी मिळून मृतक गुलाब रावणचौरे याला घरामध्ये सुरीने छातीवर सपासप वार करून जीवाने ठार मारले. सदर घटनेनंतर ताबडतोब आम्ही घटनास्थळी पोहोचलो, आरोपीला ताब्यात घेतले आणि अटक केलेली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास PSI बोराडे करत आहेत. नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाने झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी गुरुवारी दौरा केला. या दौऱ्यात चव्हाण यांनी मुखेड, नायगाव, बिलोली, देगलूर तालुक्यातील शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. तसेच चव्हाण यांनी नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. मराठवाड्यामध्ये नांदेड, परभणी, हिंगोली सगळ्याच मराठवाड्यात झालेला आहे. गोदावरीमध्ये येणारं पाणी आणि विविध प्रकल्प जे आहेत सिंचन आहे त्याचं येणारं पाणी सगळं लक्षात घेऊन पाण्याचा एकंदरीत येवा जो आहे मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरी अजूनही पाण्याची पातळी आता कालपासून थोडीशी कमी होण्याची शक्यता आहे. अजून स्टेबल आहे, वाढत नाही आहे, परंतु कमी होण्याला थोडा अवधी लागणार आहे. त्यामुळे लोकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे. शाळेमध्ये, फंक्शन हॉलमध्ये करून जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पिकाची हानी मोठ्या प्रमाणावर आहे. पीकसुद्धा साधारण 3,51,000 हेक्टरच्या वर साधारण 4 लाख शेतकरी बाधित झाले असावेत असा एक प्राथमिक अंदाज आहे. पीक विमा कंपन्यांना त्यांना पैसे तातडीने देण्यासंदर्भात निर्णय देण्यात आलेले आहेत. ते सुद्धा काम तातडीने मार्गी लागण्याची माझी अपेक्षा आहे. आज जिल्ह्यातील विविध भागामध्ये मी जाणार आहे आणि त्या ठिकाणी पाहणी करून तातडीने यंत्रणा पूर्ण कामाला लागलेली आहे. महसूल यंत्रणा, पोलीस यंत्रणा आहे, तलाठी आहे, ग्रामविकास विभाग सगळे मिळून आणि त्याशिवाय राज्याचे रस्ते, पूल, राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग आणि जिल्ह्यातले जे इतर जिल्हा मार्ग वगैरे जिल्ह्यात त्याचीसुद्धा हानी झालेली आहे. त्याची कामंसुद्धा तातडीने हाती घेण्यासंदर्भात कारवाई सुरू करण्यात आली. नाशिक येथील दिंडोरी तालुक्यात हरतालिकेचे महापूजन करत तालुक्यातील महिलांनी महादेवाकडे कोरोनाचे संकट दूर होऊ दे व शाळा मंदिर सुरू होऊ दे अशी मागणी केली. दिंडोरी तालुक्यातील महिलांनी हरतालिकेची महापूजा करत पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत केले. यासाठी महिलांनी महादेवाला साकडे घालत निरंकट उपवास करून कोरोना महामारी लवकरात लवकर जाओ अशी प्रार्थना केली. महादेवाला साकडं घातलेलं आहे आणि सर्व शाळा, मंदिरं लवकर सरकारने चालू करावं. जसं तुम्ही सगळे मॉल चालू केले, बाजारपेठा चालू केल्या,
परत बस वगैरे सर्व चालू केले, मग मंदिरं आणि शाळाच का बरं बंद ठेवलेल्या आहेत? त्या सर्वांसाठी तेवढं एक करायला पाहिजे. सगळे नियम पाळून सरकारने शाळा आणि मंदिरं चालू केले पाहिजे. त्या डोक्यामध्ये काहीच अभ्यास आणि कशाचंच काहीच माहीत नाही, नुसते आळशी झालेले आहेत पोरं. उठती नाही लवकर, काही काळजी नाही त्यांना, कशाची जबाबदारी नाही. शाळा राहिली म्हणजे ते लवकर उठता, काळजीने लवकर जाता. आणि अशी सरकारला का मुलांना शाळा लवकर चालू करावा आणि मंदिरं पण लवकर उघडावं म्हणून. ते पार्वती मातेने भगवान शंकरपती मिळावा म्हणून 12 वर्ष तपश्चर्या केली होती आणि सौभाग्य प्राप्तीसाठी आणि आपली जे इच्छित जे फल आहे मनोकामना पूर्ण करण्यासाठी हे व्रत करतात. ज्योती निवृत्ती पवार, वणीचेच आम्ही राहणारे. मागच्या वर्षी कोरोना होता आणि कोरोना असल्यामुळे सगळ्या भगिनींनी घरीच पूजा केली आणि खऱ्या अर्थाने म्हणजे हे जगदंबा माता मंदिर आहे, वणीचं तीर्थ आहे, खरं तीर्थस्थान आहे आणि प्रत्येकाला वाटतं का मंदिरात दर्शनाला गेलं पाहिजे, तेव्हा प्रसन्नता वाटते, आईचं मुख पाहून मनाला समाधान वाटते. आणि ह्या वर्षी पण कोरोना आहेच, पण सगळ्यांनी शिस्त पाळून, सगळ्यांनी नियम पाळून जर का ह्या गोष्टी केल्या तर लवकरच मंदिर उघडतील. तर आता VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.